केज शहरातील आडसकरांची सावली म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, जे 24 तास आडसकरांसोबत असतात, अशा लोकप्रिय बालासाहेब शेटे यांना आर्थिक देवाणघेवाणीतून मारहाण झाल्यानं खळबळ उडाली आहे. कारण हा हल्ला शेटेंवर नसून आडसकरांवर असल्याची चर्चा केज शहरात सुरू आहे. शेटे यांचे अनेकांशी आर्थिक व्यवहार आहेत, परंतु त्यांच्या व्यवहाराविषयी सर्वत्र साशंकता असल्यानं ही मारहाण झाल्याचं समजतंय. याबाबत सविस्तर वृत्त असं की रमेशराव आडसकर यांचे जिवलग सहकारी व जे 24 तास आडसकरांच्या मागं पुढं असतात, अशा बालासाहेब शेटे यांना मध्यरात्रीच्या सुमारास एकटं गाठून मारहाण केली. ही मारहाण आर्थिक देवाणघेवाणीतून झाली आहे. कारण शेटे यांचे व्यवहार व हितसंबंध हे संशयाच्या भोवऱ्यात राहिलेले आहेत. त्याचा परिणाम आडसकरांच्या प्रतिमेवर झालेला आहे. परंतु सुदाम्याच्या प्रेमापोटी श्रीकृष्ण समजले जाणारे आडसकर काहीही करू शकलेले नाहीत. उलट अनेक व्यवहारात आडसकरांना शेटेंनी टोपी घातलेली आहे. पण मैत्रीत सर्व काही माफ, त्याप्रमाणे त्यांनी शेटेंना सोबत ठेवलेलं आहे. आडसकरांच्या बहुतांशी व्यवहाराचे साक्षीदार शेटे असल्यानं आडसकरही निरुत्तर असतात. त्याचा परिणाम म्हणून की काय, शेटे यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. शेटे यांना मारहाण झाल्याचे कळल्यानंतर अनेकांनी मोबाईलद्वारे त्यांच्या प्रकृतीची अस्थैवाईक चौकशी केली. सध्या शेटेंना डिस्चार्ज झाला आहे. शेटेंच्या मारहाणीची दखल आडसकरांनी घेतली असून तात्काळ आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी केज पोलीस ठाण्यात त्यांनी ठाण मांडलं. परंतु रात्रीच्या अंधारात बेदम मारहाण केली आणि हल्लेखोर पसार झाले. शेटे यांना हल्लेखोराची ओळख पटलेली नाही, कारण अनेकांसोबत त्यांचे व्यवहार आणि वाद झालेले आहेत. त्यामुळं नेमका हल्ला कोण्या हितचिंतकानं केला याविषयी शेटे काहीही सांगू शकलेले नाहीत. त्यामुळं गुन्हा दाखल झालेला नाही. शेटे यांच्या अलिखित व्यवहारामुळे आडसकरांना मात्र पोलीस स्टेशनमध्ये खाली मान घालण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कृष्णा सुदाम्याचं हे प्रेम अवर्णनीय असलं तरी मित्रावर झालेला हल्ला आणि त्यात सद्भावनेचा शिडकावा यापुढं आडसकरांना काहीही करता आलेलं नाही. परंतु शेटे यांच्या काही हितचिंतकांना हल्ला झाल्याची कुणकुण लागल्यानंतर मात्र सुखद धक्का बसला. कारण शेटेंनी अनेकांना चुना लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना बरं झालं अशीच त्यांची एकूण भावना असल्याचं दिसून आलं. फूल बनाया तो उनको गुस्सा आया, तो मेरा क्या कसूर, जमाने का कसूर जिसने